आषाढ महिना सुरू झाला की महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये आवर्जून बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक गुळाच्या कापण्या आज आपण बनवणार आहोत. या रेसिपीमध्ये काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला सुरुवात करू या रेसिपीला. मी आज ही रेसिपी वाटीच्या मापाने दाखवत आहे. तुम्ही हवं तर कप किंवा तुमच्याकडे कोणतंही माप एक वापरू शकता. इथे मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीने 1 वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे. त्यानंतर अर्ध जायफळ आणि 5 ते 6 हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत. आपण त्याला ताजं कुटून घेणार आहोत, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येईल. इथे माझ्याकडे सुंठ नव्हती तर मी अर्धा चमचा सुंठ पावडर घेतली. तुम्ही 1 इंच सुंठ घेऊ शकता. 1 मोठा चमचा हलकी भाजलेली बडीशोप घेतलेली आहे आणि 1.5 चमचा खसखस घेतली आहे. शेवटी लागणार आहे खसखस. थोडंसं मीठ घेतलेलं आहे चव बॅलन्स करण्यासाठी आणि 1.5 मोठा चमचा बेसन घेतलेला आहे. 2 चमचे चिमूटभर खाण्याचा सोडा घेतलेला आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल, पण घातला तर छान अशी खुसखुशीत आणि फुगणारी आपल्याला कापणी बनणार आहे. तर सर्वात आधी आपण गूळ विरघळायला ठेवूया आणि नंतर आपण वेलदोडे, बडीशोप आणि जायफळ हे कुटून घेऊया. 1 वाटी गुळासाठी 1 वाटी गरम पाणी घेतलेलं आहे. पाणी थोडंसं कमी जास्त लागू शकतं, पिठावरती आहे, पण हे प्रमाण बरोबर आहे. पण तरीही 3 ते 4 चमचे पाणी लागू शकतं किंवा कमीही लागू शकतं. तर इथे गरम पाणी घालून गूळ विरघळायला ठेवून देऊया. गूळ किसून घेतल्यामुळे लवकर विरघळतो, त्याच्यामुळे गूळ किसून घ्या किंवा फोडून घ्या. तर गूळ साईडला ठेवूया आणि वेलचीचे दाणे, भाजलेली बडीशोप आणि जायफळ खलबत्त्यात छान बारीक कुटून घेऊया. हा ताजा कुटल्यामुळे त्याची जी चव आहे ती कापण्यांमध्ये छान लागते. तुम्ही हवं तर तुमच्याकडे अगोदरच पावडर बनवलेली असेल तरीही घालू शकता. तर इथे हे मिश्रण कुटून झालेलं आहे. गुळही हलवून घेऊया एकदा आणि तुम्ही बघू शकता एवढं छान असं बारीक करून घेतलेलं आहे मी. आता आपण पीठ भिजवायला घेऊया. सगळं पीठ घेणार आहे मी. 3 वाट्या गव्हाचं पीठ. त्याच्यामध्ये घालूयात आपण कुटून घेतलेली बडीशोप, जायफळ आणि वेलदोडीची पूड. अर्धा चमचा सुंठ पावडर घालूया. त्यात घालूया थोडंसं मीठ घालायचं आहे. घालूयात बेसन पीठ. 1.5 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे आणि चिमूटभर सोडा. हे छान असं मिक्स करून घेऊया अगोदर. आणि आता घालूयात कोमट तूप. मोहन घालायचं आहे. तूप खूप गरम नाही किंवा खूप थंडही नाही, फक्त कोमट केलेलं आहे. आणि एवढं छान मिक्स करायचं की मुठीत दाबलं की पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे. आता गुळाचं पाणी गाळून थोडं घालत पीठ मळूया. सगळं पाणी घातलेलं नाही, अर्धच पाणी घालून घेतलेलं आहे. गाळणीने गाळून घ्या, जेणेकरून काही कचरा किंवा खडे असतील गुळात तर ते पिठामध्ये जाणार नाहीत. तर छान असं मळून घेऊया. सगळं पाणी घातलेलं आहे आता मी. आणि बरोबर 3 वाटी पिठासाठी 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पाणी बरोबर मापात झालेलं आहे. तर पीठ मळून तयार आहे आणि मी अशा पद्धतीनं पीठ भिजवलेलं आहे. खूप घट्टही नाही, खूप पातळही नाही. त्याला झाकून ठेवूया. एक 15 ते 20 मिनटं झाकून ठेवूया. आता 15 ते 20 मिनटानंतर आपण त्याला परत एकदा छान असं मळून घेऊया. थोडंसं तुपाचा हात लावायचा आहे आणि मळून घ्यायचं आहे. तर याच्यातून एक गोळा घेऊया आणि आपण आपली कापण्याची पोळी जी आहे ती लाटायला सुरुवात करूया. छान गोळाही छान मळून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर इथे तुपाचा हात लावून हे लाटून घेऊ शकता. पीठ वगैरे लावायची काहीही गरज पडत नाही. आता अर्धी पोळी लाटून झालेली आहे. खसखस लावूया. खसखसऐवजी तुम्ही पांढरे तीळसुद्धा लावू शकता, पण पारंपरिक कापण्या ह्या खसखस लावूनच बनवल्या जातात.
छान असं त्याला दाबून लाटायचे आहे, जेणेकरून खसखस आतपर्यंत रुतली जाते आणि निघत नाही तेलामध्ये तळताना. नाहीतर वरवरती खसखस लावली की तेलात तळल्यावरती निघते ती आणि पूर्ण तेलात होते ती खसखस. दोन्ही साईडला आपण पोळी लाटून घ्यायची आणि खसखस लावून घ्यायची आहे. खसखस लावायच्या अगोदर पोळी एकदा लाटलेली जी आहे ती एकदा उचलून परत टाकायची, जेणेकरून खसखस लावल्यावरती लाटल्यानंतर चिटकणार नाही खाली पोळपाटाला. पोळी खूप जाड किंवा खूप पातळ लाटायची नाही, मध्यम जाडीची ठेवायची आहे. त्याच्यामुळे खुसखुशीत अशा कापण्या होतात. तर तयार आहे पोळी. तर मी इथे कटरच्या साहाय्याने कट करून घेते. तुम्ही सुरीसुद्धा वापरू शकता. खूप मोठ्या नाही आणि खूप छोट्याही नाही, पण डायमंड शेपमध्ये आपण मध्यम साईजच्या कापण्या कट करून घेणार आहोत. भिजवलेलं पीठ आणि चपातीची जाडी ही जर व्यवस्थित असेल तर कापण्या आपल्या आकार छान धरतात आणि तुटत नाहीत. तर अशा पद्धतीने कापण्या सगळ्या कट करून घेतले. ताटात काढून घेऊया आणि या कापण्या आपण तळून घेऊया. इकडे तेल गरम करून घेतलेलं आहे. एक कापणी टाकून बघूया. कापणी टाकली की 3 ते 4 सेकंदात ती कापणी वरती येते फुलून. तर समजायचं तेल छान गरम झालेलं आहे. सुरुवातीला मोठ्या गॅसवरती आणि नंतर मध्यम गॅसवरती 3 ते 4 सेकंद आणि त्याच्यानंतर मंद गॅसवरती आपण या कापण्या छान अशा तळून घेणार आहोत. तर तुम्ही बघा, जशा कापण्या टाकल्या आहेत अजून हलवल्या नाहीत तर फुगून वरती आलेले आहेत. एवढं तेल आपल्याला गरम पाहिजे. एवढंही तेल गरम नको की एकदमच अशा डार्क कलरमध्ये वरती येतील. तर अशा पद्धतीनं सुरुवातीला मोठ्या आचेवर, नंतर 4 ते 5 सेकंद मध्यम गॅसवरती आणि नंतर मात्र मंद गॅसवरती ह्या कापण्या छान अशा ब्राऊन रंगावरती तळून घ्यायच्या आहेत. खूप सुंदर कापण्या झालेल्या आहेत. खसखस तर बिलकुलही सुटत नाही आहे, कारण की आपण खसखस सुरुवातीलाच लावली होती. तर बघा, एवढ्या छान कलर आलेला आहे. तर तयार आहेत कापण्या. आपण ह्या टिश्यू पेपरवरती काढून घेऊया, जेणेकरून काही तेल असेल राहिलेलं तर ते निथळून जाईल. तर गुळाच्या पारंपरिक कापण्या तयार आहेत. आषाढ महिन्यातल्या स्पेशल अशा कापण्या तयार झालेल्या आहेत आपल्या. जर तुम्हाला जास्त कुरकुरीत कापण्या हव्या असतील तर पोळी थोडी पातळ लाटा आणि थोड्या जाडसर खुसखुशीत कापण्या हव्या असतील तर मी दाखवल्याप्रमाणे मध्यम जाडी ठेवा. या कापण्या महिनाभर सहज टिकतात आणि खराबही होत नाही. तुम्हालाही पारंपरिक गुळाच्या कापण्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.